तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जात आहोत कुलाबा किल्ला पाहण्यासाठी आणि तेथील माहिती घेण्यासाठी। तिथे जाण्यासाठी समुद्र आहे, त्यामुळे आपण जाऊ शकत नाही। मग हे घोडागाडी असते जे 10 ते 11च्या दरम्यान येते। आपण ह्या घोडागाडीने त्या किल्ल्यापर्यंत पोहोचू शकतो आरामामध्ये। जास्त खोली नाहीये आणि बिलकुल त्रास नाहीये। एकदा पाऊस येऊन गेला होता, आम्ही परत अजून तिथंच आलो आणि इथून अशी गेल्याच्या नंतर अशी एंट्री येते। खरं तर हा जे किल्ल्याची माहिती तुम्हाला द्यायची झाली तर हे कान्होजी आंग्रे यांनी 18व्या शतकामध्ये इथं आरमाराचे केंद्र उभारले होते आणि हा नंतर किल्ला पोर्तुगीजांनी सिद्धी व ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेल्या होत्या। आणि ह्याचे जे बांधकाम आहे ना, याची व्याप्ती आहे उत्तर दक्षिणेकडे 900 फूट आणि पूर्व पश्चिमेकडे 350 फूट आहे। यामध्ये 17 बुरुज आहेत आणि 2 प्रवेशद्वार आहेत। त्यापैकी 3 बुरुज आजही सुस्थितीत आहेत। किल्ल्यात अनेक इमारती, महाल, कोषागार आणि तबेले, बगीचे होते। शिवाय मराठी सैन्यामधील 1000 पायदळ आणि 700 घोडदळ होते आणि अनेक प्रसंगी लागलेल्या दुर्दैवी आगीने इमारती अशा भस्मसात झालेल्या। पण तरी बघा देवाची करणी बघा, बाहेर समुद्र, खारट पाणी आणि आतमध्ये विहीर आणि गोड पाणी। हे पहिल्यांदा मी असा किल्ला बघितला ज्याच्यामध्ये एवढे लोक राहतात आजही। आणि या किल्ल्यावर काही तुम्हाला असं उंच डोंगर वगैरे चढायचं नाही, फक्त समुद्र थोडासा पार करून इथे यावे लागेल। आजही इथं किती सुंदर हिरवळ आहे बघा। इथं मला गेल्याच्या नंतर इतकं छान वाटलं। बाहेर एवढा आवाज येतो ना याचा लाटांचा, पण तरीही एवढी शांती वाटते या किल्ल्यावर बघितल्याच्या नंतर। आणि खरंच शिवाजी महाराजांबद्दल एवढा आदर वाटतो, एवढं प्रेम वाटतं त्यांच्याबद्दल आणि खरंच सन्मानानं डोकं असं नतमस्तक होतं की अशा ठिकाणी त्यांनी बघा कसे किल्ले निर्माण केले आणि कशी रचना त्यांनी केली। खरंच मला आजही खूप याचं कौतुक वाटतं आणि यावर अभ्यास झाला पाहिजे आणि या किल्ल्यांचं सुरक्षित झालं पाहिजे। बरोबर आहे की नाही?